सुमितचे उत्तर दिशेला तोंड आहे. तो 45 अंश उजवीकडे वळतो, मग तो 90 अंश डावीकडे वळतो, मग तो 180 अंश उजवीकडे वळतो, शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो, मग तो 180 अंश उजवीकडे वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? प्रश्न वाचायला वेळ लागला बघा. बघा याचं सोल्युशन कसं आहे, 10 सेकंदामध्ये तुम्हाला मी ट्रिकने सांगतो. उत्तरेकडे नाही का ह्या शब्दावरती, ह्या दिशेवरती नाही का फोकस करायचा. आता उजवीकडले जे आहे ते अँगल नाही का आपण त्याची ऍडिशन करून घेऊया. 45 इथं 45 हे उजवीकडला भाग वळलेला, नंतर उजवीकडे बघा बरं, नंतर नाही का 180 वळलेला आहे बघा. त्या संख्यांची मी ऍडिशन करून घ्यायलो. नंतर डावीकडे हे पुन्हा उजवीकडे नाही का 180, म्हणजे हे 180 हे उजवीकडला भाग आहे, त्यांची ऍडिशन करून घेतली. 5 ॲज इट इज लिहिले, 8 आणि 8 16, 16 आणि 4 किती रे 20, शून्याचा हातचे आले 2, 1 1 2 आणि हातचा आलेले किती रे 4 झाले, म्हणजे 405 आहे का जे उजवीकडला आलेले, बरोबर, उजवी बाजूकडे वळलेलं आहे. आता डावीकडली बाजू बघा बरं, डावीकडे काय आहे 90 डिग्री, इथं 90 लिहितो. नंतर डावीकडे 45 डिग्री, इथं 45 लिहितो. आता राहिले का डावीकडे कुठं नाही, ह्यांची ऍडिशन करून घ्या. किती आली बघा बरं, हे 5 9 4 किती रे 13, 135 डिग्री आले. हे डावीकडला भाग आहे. मग काय करा, उजवीकडल्या भागामधून नाही का डावीकडला भाग वजा करा, 135 वजा करा बरं. 135 जर वजा केलं, इथं 5 मधनं 5 गेलं 0 राहिलं, इथं 0 म्हणजे 10, 10 नाही का 7, 3 गेले खाली राहिले 7, इथं राहिले 3. आता 3 मधनं 1 गेला खाली, किती राहिला रे 2 राहिले, 270 डिग्री, बरोबर. आता 270 डिग्री ना आपल्या उपदिशेत ना आपल्याला फक्त मुख्य दिशेची गरज आहे. उजवीकडली असती पूर्व, डावीकडली असती पश्चिम, डोक्याकडली उत्तर आणि पायाकडली असती दक्षिण, बरोबर. आता ते पाहत होता कुठं, उत्तर दिशेला, इकडे पाहत होता. आता मग जी उत्तर आले, मोठी संख्या तर उजवी बाजूची होती, ही 405 नाही उजव्या बाजूच होतं, आणि लहान संख्या डाव्या बाजूचं, मग जे उत्तर आले ती उजव्या बाजूच असणार आहे. आपल्याला उजवीकडे वळायचे जास्त 270 डिग्रीमध्ये. मग इथं काय रे 90 आहे, बरोबर. आता डायरेक्ट नाही का उजवीकडे वळायचे म्हणलं हे असते बघा, क्लॉकवाईज डायरेक्शन असते, घड्याळाच्या दिशेने. मग इथून इथपर्यंत आलो तर 180 झालं, बरोबर. मग 180 ना, आता नंतर आपल्याला नाही का 270 जायचे, मग इथून इथपर्यंत आलो तर मग 45 90 असणार आहे. मग 180 आणि 90 किती झाले, ते झाले बघा 0, हे 8 8 16 आणि 17 7 हात चालला 1 म्हणजे 270. मग आता ती दिशा कोणती असणार आहे, पश्चिम दिशा असणार आहे, पूर्व आणि पश्चिमेकडे तोंड असणार आहे. छान प्रकारे नाही का या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन 2 असणार आहे.